चला नमस्कार. DME नावाचा सब्जेक्ट आज आपण स्टार्ट करत आहोत. DME म्हणजे काय? डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर ॲप्लिकेशन. प्रोसेसर नाही आहे तुम्हाला, डायरेक्ट कंट्रोलरच आहे. ओके, आणि त्यातलं पण कोणतं 8051 कंट्रोलरच आहे. तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रो कंट्रोलर ॲप्लिकेशन हा सब्जेक्ट 4th सेमिस्टरला इलेक्ट्रिकलला दिलेला आहे. याच्या अगोदर DT नावाचा सब्जेक्ट, इलेक्ट्रॉनिक्स, IT, कम्प्युटर, AIML, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अशा सगळ्या ब्रँचला हा सब्जेक्ट असतो. हा अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट याच्यामुळं आहे की तुमचे जे इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लायन्सेस आहेत, डिजिटल ॲप्लायन्सेस जसे की मोबाईल आहे, त्याच्यानंतर कम्प्युटर आहे, किंवा अजून मेडिकल ॲप्लिकेशनचे जे काही डिव्हायसेस आहे, त्यासाठी जे लॉजिक सर्किटरी वापरायचे, त्यासाठीचे जे गेट वापरायचे, त्याचं बेसिक तुम्हाला या सब्जेक्टमध्ये शिकायला भेटणार आहे. ओके, तर याच्यामध्ये त्याचा सब्जेक्ट कोड आहे 314324. ओके, MSBTचा सब्जेक्ट कोड आहे आणि इलेक्ट्रिकल 4th सेमिस्टरचा हा सब्जेक्ट आहे. अगेन सब्जेक्ट कन्सिस्ट ऑफ ओनली 5 टॉपिक्स. ओके, फर्स्ट इज द नंबर सिस्टीम अँड लॉजिक गेट. पहिलं काय आहे? नंबर सिस्टीम आणि लॉजिक गेट. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या टाईपचे नंबर सिस्टीम आहे? आता आपल्याला जनरली डेसिमल नंबर सिस्टीमच माहिती आहे, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत. ओके, नंतर 11 10 11 12 अशा पद्धतीने. तर हे नंबर सिस्टीम याला आपण डेसिमल नंबर सिस्टीम म्हणतो. ओके, त्याच पद्धतीने अजून नंबर सिस्टीम असतात. उदाहरणार्थ बायनरी नंबर सिस्टीम ज्याच्यामध्ये 0 आणि 1 असतो. त्याच्यानंतर ऑक्टल नंबर सिस्टीम 0 to 7 असते. त्याच्यानंतर हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम त्याच्यामध्ये 0 to F पर्यंत असते. ओके, 0 to 9 आणि नंतर ABCDEF पर्यंत. ओके, तर ते आपण बघणार आहेत सगळ्या नंबर सिस्टीम. त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जनसुद्धा बघणार आहेत ह्या पहिल्या टॉपिकमध्ये. त्याच्यानंतर लॉजिक गेट्स. तर वेगवेगळे गेट कोणते असतात? अँड गेट, ऑर गेट, XOR गेट, XNOR गेट. तर हे आपण इथं बघणार आहेत. त्याच्यानंतर डिजिटल लॉजिक सर्किट हा दुसरा युनिट आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही लॉजिक्स शिकायचे आहेत. ओके, जसं की ॲडर, सबस्ट्रॅक्टर हे तर तुम्ही शिकलेत, पहिल्या टॉपिकच्या एंडला होईल. दुसऱ्या टॉपिकमध्ये तुम्हाला मल्टिप्लेक्सर, डीमल्टिप्लेक्सर कसं काम करतं ते, त्याच्यानंतर वेगवेगळे त्या पद्धतीचे डिजिटल लॉजिक सर्किट शिकायचे, त्याचे बुलियन एक्सप्रेशन शिकायचे आहेत. केमॅप सिस्टीम मात्र तुमच्या सिलेबसला नाही आहे. केमॅप सिस्टीम ही DT नावाचा सब्जेक्ट जो अदर ब्रँचला असतो त्यांना मात्र केमॅप सिस्टीमसुद्धा आहे. पण बुलियन एक्सप्रेशन आहेत तुम्हाला बेसिक, आणि बेसिक थेरमसुद्धा आहेत. ओके, बुलियन एक्सप्रेशनचे काही थेरम आहेत. त्याच्यानंतर ड्युॲलिटी थेरमसुद्धा आहे. त्याच्यानंतर हा झाला तुमचा पहिला पार्ट डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, आणि इथून मात्र तुमचं मायक्रो कंट्रोलर चालू होतं. म्हणजे हाफ सेक्शन जो आहे तो कशाचा आहे? डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे. हे 2 टॉपिक डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे, आणि हे 3 टॉपिक जे आहेत हे कशाचे आहेत? मायक्रो कंट्रोलर ॲप्लिकेशनचे. कशाचे आहेत? मायक्रो कंट्रोलर ॲप्लिकेशनचे. तर मायक्रो कंट्रोलर ॲप्लिकेशनचे 3 टॉपिक आहेत. फर्स्ट टॉपिक हे 8051 मायक्रो कंट्रोलर आर्किटेक्चर. ओके, 8051 मायक्रो कंट्रोलरचं आर्किटेक्चर आपल्याला बघायचं आहे. त्याच्यात बेसिक टर्मिनॉलॉजी बघायच्यात. रजिस्टर काय आहे, काउंटर काय आहे, त्याच्यानंतर डेटा बस काय आहे, बसचे टाईप्स कसे असतात, म्हणजे कोणकोणत्या टाईपच्या बस काय काय काम करतात. त्याच्यानंतर 40 पिनची पिन डायग्राम शिकायची. हे सगळं तुम्हाला या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट युनिट आहे तुमचं 4th युनिट. त्याच्यामध्ये आपण इन्स्ट्रक्शन सेट शिकणार आहे. कशाच्या? 8051. आता 8051 काय आहे? मायक्रो कंट्रोलर आहे, छोटं कंट्रोलर, ते कंट्रोल करणारे वेगवेगळे ॲक्शन. तर त्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग करायला काय लागतील? इन्स्ट्रक्शन सेट लागतील. तर त्या इन्स्ट्रक्शन सेट तुम्हाला याच्यामध्ये शिकायच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 8051 इंटरफेसिंग ॲप्लिकेशन. ओके, 8051 मायक्रो कंट्रोलरला वेगवेगळं ॲप्लिकेशन कसं इंटरफेस करायचं, जसं की स्टेपर मोटर कशी इंटरफेस करायची, LED इंटरफेसिंग कशी करायची. त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या इंटरफेसिंग आहे. स्टेपर मोटर, LED, रिले, हेच किंवा थर्मल सेन्सर, टेम्परेचर सेन्सर, हे कसे इंटरफेस करायचं याचे ॲप्लिकेशन आहे. तर हे 3 टॉपिक हे मायक्रो कंट्रोलर ॲप्लिकेशन आणि हे 2 टॉपिक हे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे. ओके,
तर हे आपण बघणार आहे DT मध्ये. चला आपण स्टार्ट करू पहिला युनिट. ओके, पहिल्या युनिटचं नाव आहे नंबर सिस्टीम अँड लॉजिक गेट. काय नाव आहे? नंबर सिस्टीम अँड लॉजिक गेट. तर याच्यामध्ये दोन पार्ट आहेत परत, नंबर सिस्टीम आणि दुसरा लॉजिक गेट. नंबर सिस्टीममध्ये वेगवेगळ्या टाईपचे नंबर सिस्टीम आणि त्याचं कन्व्हर्जन बघायचं आहे. तर पहिली नंबर सिस्टीम आहे डेसिमल नंबर सिस्टीम, दुसरी बायनरी नंबर सिस्टीम, तिसरी ऑक्टल नंबर सिस्टीम, चौथी हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. त्याच्यानंतर काही कोड पण आहेत, BCD टू ग्रे कोड. त्याच्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे कोडसुद्धा आहेत, ते सुद्धा आपल्याला या युनिटमध्ये शिकायचे आहेत. ओके, तर काही ब्रँचला थोडं इथं ॲडव्हान्समध्ये आहे, परंतु तुम्हाला इथपर्यंतचे. ओके, डेसिमल, बायनरी, ऑक्टल, हेक्साडेसिमल, BCD नंबर सिस्टीम आणि त्याचं कन्व्हर्जन एकापासून दुसऱ्यापाशी, म्हणजे डेसिमल इज कन्व्हर्टेड इंटू बायनरी, बायनरी टू ऑक्टल, ऑक्टल टू हे एकामाकाचं इंटरचेंजिंग, इंटर कन्व्हर्जन, ते बघणार आहे. त्याच्यानंतर बायनरी अरिथमेटिक, त्याच्यामध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, वन्स कम्प्लिमेंट, टूज कम्प्लिमेंट, त्याचं ॲडिशन, त्याचं सबस्ट्रॅक्शन, ते बघणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके, आणि BCDचं ॲडिशनसुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहेत. तर हे बायनरी अरिथमेटिक आपण इथं करणार आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लॉजिक गेट. लॉजिक गेटमध्ये आपण प्रत्येक लॉजिक गेटचा सिम्बॉल बघणार आहेत, त्याचं ट्रूथ टेबल बघणार आहेत, त्याचं एक्सप्रेशन बघणार आहेत, सर्किट बघणार आहेत. तर सिम्बॉल, सर्किट, स्विच सर्किट, लॉजिकल एक्सप्रेशन, ट्रूथ टेबल ऑफ बेसिक गेट. बेसिक गेटमध्ये कोणकोणते? अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, हे 3 गेट बेसिक आहेत. अँड, ऑर आणि नॉट हे 3 बेसिक गेट आहे. युनिव्हर्सल गेट म्हणजे काय? की या गेटपासून बेसिक गेट आणि अदर गेट तयार होतात, त्यामुळे त्याला युनिव्हर्सल गेट म्हणतात. तर युनिव्हर्सल गेट कोणकोणते? नान गेट आणि नॉर गेट. नॅन गेट आणि नॉर गेट हे युनिव्हर्सल गेट आहे, ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? स्पेशल ॲप्लिकेशन किंवा स्पेशल पर्पज गेट. तर स्पेशल गेट कोणते आहेत? XOR गेट आणि XNOR गेट, हे 2 स्पेशल गेट आहेत. तर हे सगळ्यांचं आपल्याला काय बघायचं आहे? सिम्बॉल बघायचं आहे, स्विच सर्किट बघायचं आहे, लॉजिकल एक्सप्रेशन, ट्रूथ टेबल, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. त्याच्यानंतर अरिथमेटिक सर्किट हा पार्ट. ओके, हे लॉजिक गेट झालं. तर आता अरिथमेटिक सर्किट लॉजिक गेट थ्रू. मग आता यांच्या थ्रू काय करायचं आहे? हाफ ॲडर करायचं आहे, बनवायचं आहे, फुल ॲडर बनवायचं आहे, हाफ सबस्ट्रॅक्टर बनायचं आहे, फुल सबस्ट्रॅक्टर बनायचं, आणि त्याचं ट्रूथ टेबलसुद्धा तुमच्या सिलेबसला आहे. ते कसं बनवायचं काय ते आपण इथं शिकणार आहेत. त्याच्यानंतर बुलियन एक्सप्रेशन अँड सर्किट युजिंग लॉजिक गेट, हा शेवटचा पार्ट आहे तुमचा. ओके, बुलियन अल्जेब्रासुद्धा तुमच्या सिलेबसला आहे, त्याचे छोटे थोडे एक्सप्रेशन तुमच्या सिलेबसला आहेत. युजिंग लॉजिक गेट, लॉजिक गेट वापरून बुलियन एक्सप्रेशन कसे डिराईव्ह करायचे किंवा बुलियन एक्सप्रेशनपासून लॉजिक गेटचं सर्किटरी कसं बनवायचं, हे आपल्याला शेवटच्या पार्टमध्ये आहे. तर सिलेबस खूप छोटा आहे, 4च पार्ट आहेत, नंबर सिस्टीम, बायनरी अरिथमेटिक, लॉजिक गेट आणि अरिथमेटिक सर्किट. तर हे आपण 1 बाय 1 आपण बघणार आहोत. ओके, झालं लिहून? चला.